हाय, क्लास 6चा प्रॅक्टिस सेट 35 बँक अँड सिंपल इंटरेस्ट मधला क्वेश्चन नंबर 2 आहे. महेश डिपॉझिटेड ₹8,650 इन द बँक. डिपॉझिटेड अमाऊंट म्हणजे काय झाली ही प्रिन्सिपल अमाऊंट. सो आपण गिवन इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप बाजूला करून घेऊया. तर पहिल्यांदा आपल्याला काय मिळाली डिपॉझिटेड अमाऊंट म्हणजे काय आहे प्रिन्सिपल अमाऊंट. तर प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला काय मिळालेली आहे ₹8,650. ओके, आता पुढे बघा ॲट अ रेट ऑफ 6 PCPA% पर ॲनम म्हणजे रेट पण मिळाला आपल्याला काय आहे 6% आणि पर्सेंटचं कन्व्हर्जन आपण कसं करतो 6/100. ओके, त्यानंतर हाऊ मच मनी ही गेट टू द एंड ऑफ द इयर. एंड ऑफ द इयर म्हणजे इथं टाइम पिरियड 1 इयर सांगितलेला आहे म्हणजे टाइम किती मिळाले आपल्याला 1 इयर. सो गिवन इन्फॉर्मेशन बाजूला केली आहे. आता आपल्याला काय काढायला सांगितलंय इंटरेस्ट. तर आपल्याला इंटरेस्ट काढायचं आहे. सो आपण इंटरेस्टला काय मानूया x. मागच्या क्वेश्चन बघितला असेल तर गिवन इन्फॉर्मेशन कशी बाजूला काढली सेम तसंच केलंय. सो आपली फर्स्ट स्टेप्स फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला इंटरेस्ट दॅट इज आपल्याला माहिती नाही आहे x अपॉन प्रिन्सिपल अमाऊंट इज इक्वल टू जो काही इंटरेस्ट रेट असणार आहे तो 6/100. कारण इथं रेट किती आहे 6/100. मागच्या क्वेश्चन मध्ये 10/100 होतं कारण तिथं 10% दिलेलं होतं. सो आपण व्हॅल्यू घालून घेऊया इथं x इंटरेस्ट प्रिन्सिपल अमाऊंट 8,650 इज इक्वल टू 6/100. जसा फॉर्म्युला आहे त्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट घालून घेतली आहे. सो आता काय करणार आहे x ची व्हॅल्यू काढायची आहे 8,650 डिवाइड मध्ये. सो काय करायचं आहे मल्टिप्लाय बोथ साइड मल्टिप्लाय बाय 8,650. सो आपण स्टेप लिहून घेऊया. इक्वल साइन मध्ये द्यायचे जे काही आपण लिहिलेले आहे पहिला लिहून घ्यायचं आहे 6/100. दोन्हीकडे काय करायचं आहे मल्टिप्लाय कितीने 8,650. ओके, आता बघा डिवाइड आणि मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे कॅन्सल झालं. राहिलं काय इकडे x. ओके, आता इथे काय करायचं बघूया 1 0 इथं कॅन्सल होतो. ठीक आहे, बघा 10 ला आणि 8,650 ला कशाने डिवाइड होईल 5 ने. कारण इथं 0 आहे इथं 5 आहे 5 ने होतं 5 2 जा 10. आणि इथं तुम्ही रफ वर्क करू शकता. इथं डायरेक्टली मी करते किंवा करूया रफ. 5 ने जर 8,650 ला डिवाइड केलं तर 5 1 जा 5 रिमेनिंग 3 6 खाली 5 7 जा 35 रिमेनिंग 1 5 5 3 जा 15 म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं 173. आता बघा इथं 2 आहे आणि इथं 6 आहे. सो 2 ने डिवाइड होतं 6 ला 2 1 जा 2 2 3 जा 6. जी व्हॅल्यू राहिली ती लिहून घेऊया 3 × 173. आता 3 ने 173 ला मल्टिप्लाय करायचं आहे 3 3 जा 9 3 7 जा 24 21 3 1 जा 3 5 519 काय मिळालं आपल्याला इंटरेस्ट. ओके, पण त्यांनी काय विचारलंय इन ऑल अमाऊंट विचारलंय. ओके, आता हे आपल्याला जे इंटरेस्ट मिळालेलं आहे ते आपल्याला काय करावं लागेल प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये ऍड करून घ्यायचं आहे. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू
प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट. ओके, प्रिन्सिपल अमाऊंट 8,650 प्लस इंटरेस्ट 590. आन्सर किती आलं? 9,169. ॲडिशन रफ करून बघा, तुम्हाला टोटल अमाऊंट मिळेल आणि एवढी टोटल अमाऊंट आपल्याला बँकेकडून 1 वर्षानंतर व्याजासहित परत मिळणार आहे. तर स्टेप्स लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करा.